थंडीमध्ये वॅसलीनचा हातापायावरती चेहऱ्यावरती असा करा वापर की तुमच्या त्वचेवरील सर्व काळे डाग निघून जातील, टॅनिंग निघून जाईल आणि त्यासोबतच बघा खूप जास्त थंडीमध्ये हातपाय खराब होतात, पांढरे पडतात, क्रॅक्स येतात, तर तो देखील त्रास तुमचा दूर होणार आहे. अगदी सॉफ्ट मऊ तुमची त्वचा होईल. एकदा नक्की करून बघा. आणि यामध्ये आपण सर्व घरातीलच वस्तू वापरणार आहोत, त्यामुळे तुम्ही याला अगदी 5 मिनिटात बनवू शकता आणि अजिबात याला तुम्हाला दररोज बनवायची गरज नाही. एकदा बनवल्याचा त्याचा खूप छान रिझल्ट येतो. चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. हो, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. काही महत्त्वाच्या टिप्सही मी शेअर करणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर बघा, यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत शॅम्पू. शॅम्पू साधारण 1 चमचाभर शॅम्पू तुम्ही घेऊ शकता आणि 2-3 व्यक्तींसाठी बनवत असाल तर थोडा जास्त जरी घेतलं तरी चालतं. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कॉफी पावडर. कॉफी पावडर ही साधारण 1 चमचाभर आपल्याला इथे घ्यायची आहे. अशी अंदाजेच मी घेत आहे, पण 1 चमचाभर का होईना नक्की वापरा. आणि त्यानंतर ना आपल्याला शॅम्पू आणि कॉफीला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय याचा कलरही बदलतो. आता बघा, थोडा काळसर याचा कलर वाटत आहे, पण चांगलं याला मिक्स केलं, फेटून घेतल्यासारखं केलं की हे मिश्रण असं फ्लफी होतं आणि अगदी खूप छान याचा रिझल्टही येतो. त्यामुळे घाई करायची नाही. याला बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि अगदी 2-4च गोष्टी आहेत, त्यामुळे ना व्यवस्थित याला मिक्स करायचं. आता बघा, चांगलं मी मिक्स केलं, थोडंसं हे असं फ्लफी झालं होतं. त्यानंतर ना आपल्याला यामध्ये टाकायचा आहे खायचा सोडा. खायचा सोडा साधारण बघा इथे आपल्याला अर्धा चमचाभर टाकायचा आहे आणि अर्धा चमचा टाकायचा. चांगलं व्यवस्थित याला मिक्स करायचं आणि इथे ना खायचा सोडाच टाकायचा, बेकिंग पावडर टाकायचं नाही. आणि खायचा सोडा टाकल्यानंतर तर बघा हे अगदी असं पूर्ण मिश्रण फेसाळतं, डबल झाल्यासारखं होतं आणि खूप जास्त असा कलरही त्याचा बदलतो. तर फ्लफी हे झालं पाहिजे चांगलं असं. तोपर्यंत याला होईल तेवढं एकजीव करायचं. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, लागणार आहे टूथपेस्ट. टूथपेस्ट आपल्याला जेवढा आपण 1-2 ब्रश करण्यासाठी जेवढं वापरतो ना, तेवढा टूथपेस्ट घ्यायचा आहे, यामध्ये टाकायचं आणि त्याला देखील आपण चांगलं मिक्स करायचं. बघा, टूथपेस्ट जे आहे ना ते अगदी घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे आणि तुम्हाला जर टॅनिंग झाली असेल ना तर टूथपेस्टने टॅनिंग खूप व्यवस्थित निघते. अगदी तुम्हाला पार्लरला जायची गरज पडणार नाही आणि दुसरं काहीच करण्याची गरज पडणार नाही. आणि त्यासोबतच जसं आता हात वृक्ष होतात, खूप जास्त असे ना पांढरे पडतात, तर त्यासाठी देखील तुम्ही वापरू शकता. आणि हे तर बेस्ट वे आहे टूथपेस्ट आणि बाकी इतर गोष्टी वापरण्यासाठी. आणि बघा, पूर्ण मिश्रण चांगलं मी एकजीव करून घेतलं. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे लिंबू. लिंबाचा मी अर्धा चमचा रस यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही कमी जास्त जरी घेतलं तरी चालतं. बाकी ना इतर या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला अशाच वापरायच्या आहेत आणि अगदी याला वापरल्यानंतर ना याचा रिझल्ट जो येतो तो इन्स्टंट असतो. त्यामुळे ना तुम्ही बघून चकित व्हाल, एवढा छान रिझल्ट येईल. आणि यामध्ये कोणतंही केमिकल नाही, त्यामुळे सर्वांच्या त्वचेला सूट होईल असाच हा उपाय आहे. आता इथे ना पाण्याचा आपल्याला 1 थेंबही वापरायचा नाही. बाकी आपण लिंबाचा रस टाकल्यामुळे थोडंसं मिश्रण असं पातळसर होतं, तर हे आपल्याला असंच हवं आहे. आणि याला तुम्ही जास्त जर बनवायचं असेल तर बनवून ठेवू शकता, काहीच हरकत नाही. आता बघा इथे चांगलं आता आपण याला एकजीव केलं, मिक्स केलं. त्यानंतर ना इथे आपल्याला घ्यायची आहे एक छोटी वाटी. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वॅसलीन. वॅसलीन आपल्या घरी नक्कीच असतं, कारण की ना जसं थंडी सुरू झाली की हातपाय खूप जास्त असे फाटायला लागतात, पांढरे पडतात, खूप जास्त त्वचा ड्राय होते, कोरडी होते. तर अशा वेळेस आपण लिप्सला म्हणा किंवा हातापायाला चेहऱ्याला लावण्यासाठी वॅसलीन ठेवतो. वॅसलीनचा असा एकदा वापर करा, तुम्हाला ना खूप छान कमी वॅसलीनमध्ये चांगला रिझल्ट मिळेल. आता वॅसलीन साधारण एक अर्धा चमचा, छोटा चमचा आहे तर अर्धा चमचा मी घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइल टाकायचं आहे. एक 7-8 थेंब किंवा अर्धा चमचा जरी टाकलं तरी चालतं, म्हणजे वॅसलीन जेवढं घ्याल तेवढंच तेलही आपल्याला घ्यायचं आहे. कोकोनट ऑइलच घ्या, सगळ्यात बेस्ट, छान मॉइश्चराईज करतं, स्किनला नरिश करतं. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित एकजीव करायच्या आहेत. वॅसलीन थोडंसं मिक्स होत नाही तेलात, पण थोडंसं हलवल्यानंतर चांगलं एकजीव होतं, मिक्स होतं. होईल तेवढं मिक्स करायचं. आणि हे जे वॅसलीन आणि कोकोनट ऑइलचं मिश्रण आहे ना, हे तुम्ही एखाद्या छोट्या डब्बीमध्ये देखील भरून ठेवू शकता. भरपूर दिवस पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल. डेली जरी लावलं तरी चालतं, पण याला कुठे कधी कसं लावायचं ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे. त्या अगोदर बघा, आता ना सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही आपण हे भाग रेडी केलेले आहेत, याला कसं वापरायचं.
तर अगोदर हा शॅम्पूचं जे मिश्रण आहे ना ते आपल्याला वापरायचं आहे. त्यासाठी बघा आता मी ना हातावरती तुम्हाला अप्लाय करून दाखवते. जसं मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं, हातावरती ना खूप जास्त डाग झाले होते, टॅनिंग झाली होती आणि काळवटपणा असा जाणवत होता. आणि हे मॅनिक्युअर पेडिक्युअर केल्यावर जाईल, पण त्यामुळे काय एकतर वेळ वाया जातो, पैसे जातात आणि बऱ्याच वेळा रिझल्टही मिळत नाही आणि जास्त वेळ तो टिकतही नाही. तर अशा वेळेस ना हा घरगुती उपाय आपल्याला खूप कामी येतो. तर आता ना हातावरती मी व्यवस्थित असं लावून घेत आहे. आणि जर तुम्हाला पूर्ण हातावरती लावायचं असेल लावू शकता, पूर्ण पायावरती टॅनिंग झाली असेल तर त्यासाठी देखील लावलं तरी चालतं. बाकी बघा चेहऱ्याची स्किन थोडी नाजूक असते, तर त्यासाठी ना यामध्ये शॅम्पू मी टाकलेला आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं लावून बघा. तुम्हाला जर जास्त काही सेन्सिटिव्ह स्किन नसेल तर त्रास होणार नाही. बाकी मला तरी होत नाही, पण शक्यतो शॅम्पू जे आहे ते आपण चेहऱ्यावरती लावत नाही. त्यामुळे हातापायावरती तर हे बेस्ट सोल्युशन आहे. आणि आता बघू शकता मी चांगलं ना याला व्यवस्थित असं लावून घेतलं. लावून घेतल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर आपल्याला ना हे असं घ्यायचं आहे हातावरती थोडंसं आणि याला व्यवस्थित असं चोळल्यासारखं करायचं. आणि जर कोरडं वाटत असेल ना हे 10-15 मिनिटानंतर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि याला असं चांगलं चोळून घ्यायचं. तळहात देखील घ्या चोळून, कारण की बऱ्याच वेळा तळहातही खूप जास्त खराब होतात, तर ते देखील छान असे स्वच्छ होतील. आणि आपल्याला इथे घ्यायचं आहे पाणी कोमट घ्यायचं. कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्याने हे आपल्याला हात स्वच्छ धुवायचे आहेत. पण बघा जर तुम्हाला खूप जास्त टॅनिंग असेल, खूप जास्त काळवटले हात असतील, खराब झाले असतील, तर 15 मिनिटाच्या जास्त जरी ठेवलं तरी चालतं, पण कमी ठेवू नका. आणि थोडाच त्रास असेल ना, थोडंच आपल्याला वाटतं की आत्ताच टॅनिंग वाटत आहे किंवा थोडेसेच हात काळवटले आहेत, तर तुम्ही याला 10 मिनिटं ठेवलं तरी चालतं. अगदी प्रत्येकाच्या स्किनवर हे डिपेंड आहे किती वेळ ठेवायचं. आणि त्यानुसार ना इथे बघा आता मी पाणी कोमट घेतलेलं आहे आणि छान स्वच्छ आपल्याला हात धुवून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये ना तुम्हाला वाटलंच तर एखादं सॉफ्ट स्क्रबर वापरायचं असेल किंवा काही म्हणजे सॉफ्ट टूथब्रश असेल तर ते देखील वापरलं तरी चालतं, जर खूप जास्त हात खराब झाले असतील तर. त्यामुळे काय होतं, एक तर डेड स्किन निघून जाते आणि नंतर आपली जी स्किन आहे ती काळवटत नाही, खराब होत नाही किंवा जास्त अशी ड्राय होत नाही. आणि पांढरी न पडल्यामुळे काय एकतर आपल्याला म्हणजे स्किन खूप छान अशी मऊ मिळते. आता ना त्यानंतर बघा मी थोडेसे अजून स्वच्छ पाण्याने हात धुवून घेतलेले आहेत, हे पाणी फेकून देऊन. आणि हात खूप छान स्वच्छ झालेले आहे. सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं ना तर खूप जास्त डाग होते, काळवटले होते, पण आता बघू शकता किती छान हात चमकत आहेत. त्वचेमध्ये ग्लो आपल्याला जाणवत आहे. आणि छान स्किनला आता नरिश करण्यासाठी काय करायचं, आपण जे मिश्रण व्हॅसलीन आणि कोकोनट ऑइलचं तयार करून ठेवलेलं आहे ते आपल्याला लावायचं आहे. आणि डेली मॉइश्चरायझर सारखं तुम्ही याला लावू शकता, चेहऱ्याला म्हणा किंवा हातापायाला म्हणा. खूप छान बेस्ट रिझल्ट येतो. जसं शॅम्पूचं तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकत नाही, पण हे तुम्ही लावू शकता. नक्कीच तुम्हाला खूप छान तुमच्या स्किनमध्ये बदल जाणवेल. एकदा ट्राय करून बघा. आणि या संबंधित काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.